काय नेमकी माहिती? आपल्या सर्वांना माहिती आहे की काही नागरिक विदाऊट पासपोर्ट विदाऊट विजा आपल्या देशात वास्तव्य करतात. तदनंतर ते ड्रग्ज सारख्या जगाला हानिकारक, तरुणाला हानिकारक अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या अनुषंगानं तसेच त्यांनी काही आस्थापना देखील बनवल्या होत्या नालासोपारा वासोळी तुळीज परिसरामध्ये. तर ती प्राप्त माहितीनुसार आपण काल कारवाई केली होती. यामध्ये 240 नायजेरिया, युगांडा, घाना अशा वेगवेगळ्या देशाचे नागरिक आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यांचे डॉक्युमेंट आम्ही त्यांना मागितले होते, विजा मागितला होता, त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलेलं नाही आहे. सध्या देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत. आपण व्हेरीफाय करत आहोत. तर या मोहिमेमध्ये आम्हाला एका ठिकाणावरून 2 किलो कोकेन आणि 8 किलो MD अशा प्रकारे ड्रग्ज मिळाले होते. त्या अनुषंगानं तुळीज पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी, महिला आरोपी अटकेत आहेत. मला सांगा, या ठिकाणी हे जे राहत होते ते कशा प्रकारे राहत होते, यांच्यावर काय कारवाई करणार आहात का, ज्यांनी त्यांना आश्रय दिला? नक्कीच आपल्याला प्रत्येक भाडेकरूला ठेवताना त्या घर मालकाला पोलिसांचं व्हेरिफिकेशन करणं, पोलिसांना इन्फॉर्म करणं क्रमप्राप्त आहे, बंधनकारक आहे. बऱ्याच ठिकाणी हे ब्रीच झालेलं आहे. या सर्व केसेसमध्ये कुठल्याही मालकानं आम्हाला कळवलेलं नाही आहे. त्यावर देखील उचित कलमांतर्गत कारवाई होणार आहे. लोकांना काय आवाहन करा? लोकांना एवढंच आव्हान राहील की अशा प्रकारे एकतर देशाची सुरक्षा, लोकांची सुरक्षा, समाजाची सुरक्षा याकरिता भाडेकरू ठेवताना कुठले असतील तर ते व्हेरिफिकेशन होणं, पोलिसांना इंटिमेट करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तर त्या अनुषंगानं लोकांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर हे लोक जे काही ड्रग्जमध्ये इन्व्हॉल्व असतील त्याची माहिती देखील पोलिसांना दिल्यास आम्ही त्यावर उचित कारवाई नक्कीच करू.